एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांना टाळी देण्याचं त्यांनी घोषित केलं। त्यानंतर दोघेही परदेशात गेले आणि परदेशात जायच्या आधी राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना सांगितलं की कुणीही महायुती म्हणजे ह्या ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल कुणीही कमेंट करू नका, हा संवेदनशील विषय आहे आणि त्यावरती आपण वेळ आल्यानंतर मी स्पष्टीकरण देईल, परंतु आता मीडियात कुठल्याही चर्चा करू नका। हे सर्व झालं। राज ठाकरेही परदेशातनं मुंबईत परतले, उद्धव ठाकरेही आता परदेशातनं घरी पोहोचलेले आहेत। परंतु आता ज्यावेळेस टाळी देण्याचं राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर सोबतच्या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं, त्यावरती उद्धव ठाकरे यांनी जेव्हा आपणही टाळी द्यायला तयार आहोत, फक्त एक अट त्यांनी टाकली होती। ती अट अशी होती की देवेंद्र फडणवीस महायुतीमध्ये जे आहेत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना तुम्ही भेटू नका, यांच्या पुढे पुढे करू नका, तरच आपण टाळीला टाळी देऊ आणि आपली युती होईल महाराष्ट्राच्या भविष्यासाठी, महाराष्ट्रातल्या ज्या मूळ समस्या आहेत त्यावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी। आता हे झालं सर्व। आपल्यालाही वाटलं युती होणार, युती होऊ शकते, ठाकरे बंधू आले तर भरपूर काही चेंज होईल, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल। तिकडे शरद पवार आणि अजित पवार हेही गट आता एकत्र आले याच धास्तीने की उद्या ठाकरे बंधू आले तर ते महाविकास आघाडीतही येणार नाही, महायुतीतही येणार नाही, ते एक स्वतंत्र तिसरी आघाडी त्यांची होऊ शकते। आणि त्यातच आता हे झालं, म्हणजे जे काही झालं ते राजकारणाच्या दृष्टीने। परंतु न्यायालयाचा एक निर्णय आला की स्वराज्य संस्थेच्या महापालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या सर्व 4 महिन्यात कंप्लीट करायच्या आहेत, म्हणजे 4 महिन्याच्या आत त्याची अध्यादेश काढायचा आहे की कधी तुम्ही निवडणुका घेणार। म्हणजे याचा अर्थ 2 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला निवडणुकांना सामोरे जावं लागेल। आणि त्याच नंतर एक घटनाक्रम घडतो, राज ठाकरे आणि उदय सामंत उद्योगमंत्री आहेत त्यांची भेट होते। उदय सामंत हे राज ठाकरे यांची भेट घेतात, चर्चाही होते आणि म्हणजे त्याबाबत काही मीडियाजमध्ये काही येत नाही। त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट होते। राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करताना म्हणजे आढळतात, ते करतात आणि त्याचे फोटोग्राफ मीडियामध्ये व्हायरल होतात। आणि त्यानंतर शिवसेनेची ह्या गोष्टींबद्दल काही प्रतिक्रिया नाहीये। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती महापालिकेमध्ये, मुंबईच्या महापालिकेमध्ये महत्वाची ठरणारी होती, परंतु ती आता होईल की नाही याबाबतही साशंका निर्माण झालेली आहे। कारण उद्धव ठाकरे यांनी जी पहिली अट टाकली होती की महायुतीच्या नेत्यांना तुम्ही भेटू नका, एकनाथ शिंदे गटाचं आणि देवेंद्र फडणवीस ह्या गटाचं, त्या दोन्ही विपरीत राज ठाकरे यांनी केलेलं आहे। राज ठाकरे निश्चितच वैचारिक म्हणजे त्यांचे संभ्रम म्हणा किंवा त्यांच्या ज्या भूमिका आहेत त्या वेळोवेळी बदललेल्या आहेत। त्याचमुळे आजपर्यंत राज ठाकरे यांची कोणत्याही पक्षाशी युती झालेली नाहीये। इव्हन त्यांनी भाजपशी म्हणजे नरेंद्र मोदी यांनाही पाठिंबा दिलेला आणि लोकसभेला भाजपला परत त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला 2019ला। सो ह्यावरनं कळतं की राज ठाकरे यांच्यासोबत युती करणं किंवा होणं हे का अवघड वाटतं, का बाकीच्या पक्षांना त्यांची भीती वाटते, कारण त्यांचा वैचारिक असलेला जो म्हणजे त्यांची जी स्पष्टता आहे ती कधी संभ्रम करणारी ठरते। त्यांचं म्हणजे विचार बदलण्याची पद्धत, त्यांचं कामकाजाची पद्धत ती आज एकीकडे तर दुसरीकडे उद्या दुसरीकडे असू शकते। त्याच कारणाने राज ठाकरे या पक्षाशी अजूनपर्यंत युती कोणाची झालेली नाही, प्रयत्नही झालेला नाही। राज ठाकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे वेळोवेळी की मी कोणाच्याही राजकीय दबावाखाली किंवा राजकारणातल्या पैलूंसाठी माझं व्यक्तिमत्व बदलू शकत नाही आणि त्या पद्धतीने मी माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे। ज्यावेळेस महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत येईल त्याच वेळेस मी कुठेतरी म्हणजे माझ्या जे आहे विचार त्यालाच महाराष्ट्र जनता कधी ना कधी मला कौल देईल आणि माझं सरकार राज्यात येईल, असं राज ठाकरे 2006 पासून जेव्हा पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून म्हणत आलेले आहे। परंतु आता कुठेतरी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनाही हे देण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय की तुमच्या ज्या अटी शर्ती आहेत त्या तुमच्यापाशीच ठेवा, माझी कामाची पद्धत आहे, मला जर वाटलं भेटूशी तर मी भेटणार। ह्या दृष्टीने आपण जर विचार केला तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचीही युती होईल की नाही याबाबत संभ्रम आहे। आणि अजून एक येतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जेव्हा बाळासाहेब ठाकरे
यांचा मृत्यू झाला, त्यानंतर का एकत्र येऊ शकले नाही याचीही हीच गोष्ट सांगून जातो. कारण राज ठाकरे यांची वैचारिक भूमिका ही कधीही बदलू शकते. आज ते भाजपला पाठिंबा, लोकसभेला ते भाजपला पाठिंबा जाहीर करतात आणि विधानसभेत स्वबळावर लढतात. हे म्हणजे अक्षरशः म्हणजे आपल्या राजकारणाच्याही गणितांच्या पलीकडे आहे. कारण राज ठाकरे यांचा मुलगा जो अमित ठाकरे आहे तेही लढले होते, परंतु त्यांच्या विरुद्धही शिवसेनेने आपला उमेदवार दिला होता आणि त्याला भाजपने पाठिंबा दिला होता. सो लोकसभेला जो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला त्याचीही परतफेड भाजप करू शकला नाही. सो हे सगळं बघता राजकारणामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होईल असं मला तरी सहसा आत्ता वाटत नाही. स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुका येत आहेत, मुंबई महापालिकेची निवडणूक येते, त्याच दृष्टीने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची परत भेट झाली आहे का, म्हणजे परत त्याच्यावरती काही चर्चा झाल्यात का, हे सांगण्यासारखी म्हणजे बघण्यासारखी गोष्ट आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनी म्हणजे अजून एक भूमिका बदललेली आहे. मशिदीवरच्या भोंग्यांबद्दल जे राज ठाकरे आक्रमक होते त्यांनी आता मोदींवरही थोडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जो पाकिस्तानचा पहलगाममध्ये हल्ला झाला अतिरेकी, त्यानंतर जे भारताने रिटालिएट केलं त्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे हे म्हणाले होते की म्हणजे युद्ध करून यांना मारून युद्ध करणं किंवा एअर स्ट्राईक करणं हे या अतिरेकी हल्ल्याचं उत्तर नाहीये. किती अतिरेकी लवकर पकडले नाही पकडले याबाबत त्याचे बघितलं गेलं पाहिजे, त्याचा प्रतिहल्ला म्हणून विचार झाला पाहिजे असं राज ठाकरे बोलले. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. प्रतिक्रियेमध्ये ते बोलले की राज ठाकरे यांना काय वाटतं मला माहीत, म्हणजे याचा विचार करण्याची गरज नाही. कारण भारताची जनता, महाराष्ट्राची जनता ही नरेंद्र मोदी यांच्या बरोबर उभी आहे. सो ते जे घेत आहेत निर्णय त्याबद्दल आम्हाला मनात काही शंका नाही असं त्यांनी स्टेटमेंट केलं. ज्यावेळेस राज ठाकरे यांच्या स्टेटमेंटबद्दल त्यांना विचारण्यात आलं. निश्चितच आधी भेट, एक दिवस आधी भेट आणि त्यानंतर असे विरोधाभास वक्तव्य यावरून नक्कीच वाटतंय की राज ठाकरे यांच्या मनात तळ्यात की मळ्यात असंच चाललेलं आहे. कधी ते उद्धव ठाकरे यांनाही टाळी देण्याचा प्रयत्न करताय आणि त्याच बरोबरीने महायुतीच्या नेत्यांसोबतही ते कॉन्टॅक्टमध्ये आहे. कारण शरद पवार गटासोबत राज ठाकरे यांचं जमेलच असं काहीसं आपल्याला वाटत नाही. हे सर्व गोष्ट बघता निश्चितच उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा राज ठाकरे यांची कुठल्याही पक्षासोबत आतापर्यंत का जुळवाजुळव झाली नाही किंवा एखादी युती का झाली नाही हे आता आपल्याला कळतंय. कारण राज ठाकरे यांचा विरोधाभास असलेलं स्टँड्स, वेळोवेळी त्यांनी बदललेली भूमिका हे मेजर कारण वाटतंय. कारण 2019 साली ज्यावेळेस महाविकास आघाडीचा प्रयोग झाला त्यावेळेसही राज ठाकरे यांना घेण्यात आलं नव्हतं. भलेही त्यांचा एक आमदार होता, परंतु त्यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी भाजप विरुद्ध रान अजून उठवलं असतं, परंतु त्यावेळेस शरद पवार यांनी मनसेचा विचार केला नाही. हेही यावरनं कळतं की थोडासा गोंधळ आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व गोष्टीबद्दल ते नक्की कमेंट करून व्यक्त करा. हा जो महानगरपालिकेच्या आधी, मुंबई महानगरपालिकेच्या आधी हा जो सिनारिओ झालाय, राज ठाकरे यांनी महायुती आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही साथ घालण्याचा प्रयत्न केलाय, हे कितपत त्यांच्या भोवती यशस्वी पडेल राज ठाकरे यांच्या, ते आणि मनसेच्या भविष्यासाठी ही खेळी निर्णायक ठरू शकते का, ते कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.